आज आपण केकचा अजून एक रेसिपी पाहणार आहोत। सॉफ्ट स्पॉन्जी एगलेस बिना ओव्हनचा पायनॅपल फ्लेवरमध्ये रवा केक बनवणार आहोत। कसा बनवायचा ते रवा केक पायनॅपल फ्लेवरमध्ये खूपच चविष्ट लागतो। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। अगदी बेकरीसारखा सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे। त्याचा लुक बघूनही तुम्हाला समजत असेल की केक एकदम परफेक्ट बिना ओव्हनचा झालेला आहे। परफेक्ट मेजरमेंट सहित मी तुम्हाला केक कसा बनवायचा ते सांगणार आहे। आणि तुम्ही एकदा बनवलात ना तर नेहमी बनवाल, मार्केटमधून विकत आणणं विसरून जाल। एवढा सॉफ्ट स्पॉन्जी केक तुम्ही घरी बनवू शकता। आणि बिना ओव्हनचा कढईमध्ये हा केक किती सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे बघा। एकदम सॉफ्ट होतो आणि स्पॉन्जी असा आपला हा केक होतो। तर हा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार एका बाउलमध्ये तेल। तर इथे पाव कप मी रिफाइंड ऑइल घेतलेला आहे। कुठलाही स्मेलवाला तेल घ्यायचं नाही, रिफाइंड ऑइल घ्यायचं आहे। मापासाठी तुम्ही कुठलाही घरातला कप वाटी घ्या, त्याने माप घ्या। त्यानंतर यामध्ये ना अर्धा कप आपण इथे पिठी साखर वापरलेली आहे। आता पिठी साखर आणि तेल आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे एकदम लिक्विड सारखं होणार नाही, थोडंसं घट्टसरच होणार आहे, कारण तेल आपण अगदी लिक्विड घातलेलं नाही, फक्त तेल वापरलेलं आहे। आधी फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, विस्करने किंवा स्पूनने वगैरे मिक्स करू शकता। तर हा आपले मिश्रण आता मिक्स झालेला आहे बघा, मस्त घट्टसर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा। तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। बारीकवाला रवा घ्यायचा। आता एकदम बारीक नसेल तर मग मिक्सरमधून एक थोडा वेळ फिरवून घ्या, म्हणजे एकदम बारीक असा रवा होईल। तर आता 1 कप घेतलेला आहे। त्यानंतर इथे बाइंडिंगसाठी आणि फ्लेवरसाठी पाव कप इथे मैदा घेतलेला आहे, त्यामुळे बाइंडिंग छान येतं। आता हे सुकं मिश्रण सर्व आपण असं एक मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल आपल्याला व्यवस्थित नंतर दूध घातल्यानंतर मिक्स करायला सोपं जाईल, म्हणून आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे। तर इथे मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे। आपण आधी सर्व दूध नाही घालायचं आहे, थोडंसं ठेवायचं आहे आणि जसं जसं लागेल तसं थोडं घालत जायचं आहे। तर अगदी आपल्याला 1 कप रव्यासाठी पाऊण कप मी इथे दूध घेतलेलं आहे। आता मिक्स करत जायचं, कारण आपल्याला हे एकदम पातळ मिश्रण नको आहे, घट्टसर हवं आहे, म्हणजे केक आपला छान फुलतो आणि फ्लफी होतो। तर आता हे जे थोडं करून दूध मी घालते, हे एवढं दूध आपलं पाऊण कपमधलं बाकी राहिलेलं आहे। ते जर गरज वाटली तरच घालणार आहोत, पण मला असं वाटत नाही अजून आपल्याला यामध्ये दूध घालावं लागेल। तर हे इतपत मिश्रण आपण असं पातळ ठेवलेलं आहे, कारण याला आपल्याला रवा घातलेला आहे। रव्याला फुलण्यासाठी थोडा वेळ ठेवलं की रवा जे आहे दूध ॲब्झॉर्ब करून थोडंसं घट्टसर होईल। त्यामुळे आधी आणि रवा घातल्यानंतर आपण चांगलं व्यवस्थित 5 मिनटं फेटून घ्यायचं, म्हणजे आपला केक एकदम मस्त फ्लफी होतो, रवाही हलका होतो, त्यामुळे केक छान फुलून येतो। आता हे मिश्रण आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे 5 मिनटं। त्याला आपण रेस्ट करण्यासाठी कमीत कमी 10 मिनटं तरी ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल। तर 10 मिनटानंतर बघा मस्त असा रवा फुललेला दिसतो आहे। मिक्स करून बघूया, पहिल्यापेक्षा बघा मिश्रणही मस्त असं घट्टसर झालेलं आहे, बॅटर एकदम छान असं घट्ट झालेलं आहे। त्यातच आपल्याला घट्टसर हवं आहे। आता यामध्ये मी पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवते, म्हणून इथे मी घालते पायनॅपल इमल्शन। हे इमल्शन म्हणजे काय असतं, इसेन्स आणि कलरचं कॉम्बिनेशन असतं। आता तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही फक्त पायनॅपल इसेन्स आणि मग पायनॅपल क्रश घालू शकता, पाव कप, म्हणजे फ्लेवर छान येईल। आणि कलरसाठी इथे मी येलो कलर घातलेला आहे, फक्त 2 ड्रॉप घालायचा। तर इमल्शन ही 5-7 ड्रॉपच घालायचे, जास्त नाही घालायचं आहे। आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं। कलर खूप छान येतो आणि पायनॅपलच्या फ्लेवरमध्ये हा रवा केक खूपच सुंदर लागतो, ते एकदा नक्की बनवून बघा। त्यात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। कलर बघा किती सुंदर आलेला आहे, येलो कलर। इथे तुम्हाला जर पायनॅपल फ्लेवरमध्ये नसेल बनवायचं तर व्हॅनिला फ्लेवरमध्ये बनवलात तरी चालेल। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेकिंग पावडर। तर इथे मी अर्धा चमचा छोटा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि सोबतच पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमुळे काय होतं, केक आपलं छान फुलून येतो, स्पंजी होतं। आणि यांना ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आणि वरच्यावर आपण हे मिक्स करून घेऊया हलकं हलकं, आणि नंतर व्यवस्थित फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे।
तर बघा पटापट मिक्स करायचं आहे, जास्त वेळ घालवायचा नाही, कारण बेकिंग सोडा घातलेला आहे, बेकिंग पावडर वगैरे, तर त्यामुळे जो केक असं छान फुलून येतो ना, तो जास्त वेळ काढला तर केक बसला जाईल, व्यवस्थित फुलणार नाही. आता केक टीन आधीच तयार करून ठेवायचं. केक टीनला मी बटर पेपर लावून थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे, किंवा तेल किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचं आणि पटापट हे मिश्रण जे आपण केकचं बॅटर आहे ते केक टीनमध्ये काढून घ्यायचं. तर केक टीन असेल तर मग कुठल्याही घरामध्ये कुकरचा डबा वगैरे असेल तोही घेतला तरी चालेल. आणि सर्व मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलका 2-3 वेळा टॅप करायचं, म्हणजे काय होईल, याच्यामध्ये जे बबल्स वगैरे असतील ना ते निघून येतील. आता ह्याला लगेचच आपण बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. तर बेक करण्यासाठी काय करायचं, कढई आपण जेव्हा बेकिंग सोडा घालत असतो ना त्यावेळेसच कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची लो फ्लेमवरती, म्हणजे पटकन आपल्याला केक टीन यामध्ये ठेवता येईल. आणि 35 ते 40 मिनटं लागतात केक बेक होण्यासाठी. एकदम लो फ्लेमवरती ठेवायचा, लो टू मीडियम फ्लेमवरती, आणि 35 मिनटं आपण बेक करून घेणार आहोत. आता मला ना केकमध्ये वरती गार्निशिंग करायचं, डेकोरेट करायचं ड्रायफ्रूट्सने, त्यामुळे 10 मिनटं झाली ना तर बघा वरती ड्रायफ्रूटचे काप लावायचे आहेत. मस्त पिस्त्याचे पीसेस लावते, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं. आणि केक बघा आपला मस्त फुलून आलेला आहे, कारण आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त वेळ ठेवला तर केक बसला जातो आणि व्यवस्थित फुलत नाही. त्यामुळे पटापट करायचं आहे आपल्याला. ही प्रोसेस जर तुम्ही फास्ट केलात ना तर तुमचाही केक असा छान फुलून येईल. तर पटापट आपण यावरती पीसेस, ड्रायफ्रूटचे पीसेस ठेवून घेऊया. आता ठेवल्यामुळे काय होतं, 10 मिनिटानंतर केक थोडा ओलसर असतो, त्यामुळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते छान असे चिपकून राहतात, निघत नाही जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा. तर मस्त असं केकला सजवल्यानंतर परत आपण याला झाकून 20 मिनटं बेक करून घेणार आहोत, 20 ते 25 मिनटं. तर साधारण 25 मिनटं होऊन गेलेत, म्हणजे टोटल 35 मिनिट झालेले आहेत. आपण केक चेक करूया. केक आपला मस्त असा बेक झालेला दिसतोय, कलरही छान आलेला आहे. तर टूथपिक वगैरे घ्यायची आणि टाकून बघायचे केकमध्ये, एकदम क्लीन आले म्हणजे आपला केक बेक झालेला आहे. मस्त फुलला आहे बघा किती छान. याला तर पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण थंड करून घ्यायचं. गरम असताना अजिबात याला केक टीनमधून काढायचं नाही, नाही तर कुस्करू शकतो. त्यामुळे थंड होऊ द्यायचं व्यवस्थित, आपोआप निघून येतो केक. तर केक मी पूर्णपणे थंड करून घेतलेला बघा. मस्त असं केक टीन तुम्हाला दिसत असेल, साईडनेही कडा सुटलेले आहेत आपोआप. आणि केक पूर्ण थंड झाला की केकच्या कडा बरोबर सुटून येतात. आता याला आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरती जो बटर पेपर लावला आहे तो काढून घेऊया. हलकासा टाप केल्यानंतर बघा पटकन केक निघून आलेला आहे. तो हा जो बटर पेपर लावलेला होता तो काढून घेऊया. मस्त असा आपला एकदम परफेक्ट केक बेक झालेला आहे. कलर किती सुंदर आलेला आहे आणि येलो कलर पायनॅपलमध्ये बनवला आहे, त्यामुळे लुक एकदमच सुंदर आलेला आहे. आता हा एकदम सॉफ्ट झालेला, कट करतानाच तुम्हाला समजेल की केक किती सॉफ्ट झालेला आहे. एकदम मस्त स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे घरच्या घरी. आणि घरातल्या साहित्यापासून हा केक बनवता येतो, त्यामुळे स्वस्तही पडतो आणि चवीला ते एकदम अप्रतिम लागतो. आता तुम्हाला इथे इसेन्स तुम्हाला ज्या फ्लेवरमध्ये बनवायचं आहे ना त्या फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता. मस्त असा स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे, झटपट केक. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल. आणि रेसिपी तुम्हाला आवडली की नाही तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा, किंवा तुम्हाला कुठली अजून रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवून दाखवेन.